फायनली मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 चा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला आणि उद्या होणार आहे ग्रँड फिनाले. त्यामुळे आजचा ऑफिशियली बिग बॉस मराठी सीझन 5 चा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला आणि या एपिसोडमध्ये जेवढे पार्टिसिपंट या बिग बॉसच्या घरात आले होते, फक्त आर्या जाधव सोडली तर तेवढे सगळे घरामध्ये आले आणि त्यांनी त्यांचा घराच्या बाहेरचा अनुभवही सांगितला आणि घरामधली जी आत्ताची परिस्थिती आहे त्याबद्दल सुद्धा ते बोलले. आता काय मित्रांनो, आज आहे शेवटचा दिवस, त्यामुळे कोण कोणास काय म्हणाले, कोण कुठून आला, कसा बोलला, वैभवला कसा पश्चाताप झाला, या गोष्टीवर बोलण्यापेक्षा आपण जे आहेत दोन महत्त्वाचे मुद्दे यावर बोलणार आहे. ते म्हणजे अरबाज आणि निक्कीचा मॅटर आणि त्यानंतर या सीझनमध्ये कोण जिंकू शकतं बिग बॉसची ट्रॉफी याबद्दल गहन चर्चा आपण करणार आहे. बाकी अंकिताचं आणि अभिजितचं काय चाललंय किंवा बाहेरचे कंटेस्टंट त्यांनी काय सांगितलं या गोष्टीमध्ये मला अजिबात सुद्धा रस नाही आहे. तर चला सुरुवात करूया अरबाज आणि निक्कीच्या मुद्द्यावरून. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बिग बॉसच्या घरात बाकीचे कंटेस्टंट होते घराच्या बाहेर पडलेले, ते आले. त्यामध्ये अरबाजही आला आणि अरबाजने आल्या अशी जी आहे मिठी मारली निक्कीला आणि उचलली आणि उचलून घेऊन डायरेक्ट गेला आणि त्याचा ड्रामा जो आहे तो चालू केला. निक्की, मी 10 दिवस जेवलो नाही निक्की, बघ म्हणजे माझा चेहरा कसा झालाय, माझे डोळे एक एक हात आतमध्ये गेलेले आहेत, मला बोलता पण येत नाही, माझं पोट बघ पाठीला चिटकलेलं आहे निक्की, माझे रडून रडून डोळे सुजलेत निक्की, मी खूप कठीण परिस्थितीतून चाललोय निक्की, हे सगळ्या अफवा आहेत आपल्या दोघांबद्दल निक्की, बाकी काय सुद्धा नाही निक्की, लोमलच्या नावाखाली माझा फुमत झालाय निक्की, हे काय चाललंय निक्की, लोकांना बायको बायको म्हणल्यावरती वाईफ वाटायला लागले निक्की, मी फक्त तुझाच आहे निक्की, ए घनश्याम तू आमच्या मध्ये येऊ नको. अशा प्रकारच्या 12 भानगडी करून निक्की तांबोळीला गोल गोल फिरवून शेवटी अरबाजनी तिला आपल्या वशमध्ये करून टाकलं. बाय द वे, निक्की तांबोळीला सुद्धा हेच हवं होतं. निक्की तांबोळीला वेगळं काही सुद्धा नको हवं होतं. हा सगळा निक्की तांबोळीचा आणि अरबाजचा ड्रामा आहे, बाकी काही सुद्धा नाही. माझा शब्द आहे मित्रांनो, ज्या वेळेस हा अरबाज आणि निक्की तांबोळी घराच्या बाहेर पडेल त्यावेळेस जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला ही बातमी ऐकायला मिळेल की निक्की आणि अरबाजमध्ये ब्रेकअप झालंय. मला तर एका पॉईंटला अरबाज जो आहे तो निक्कीला भेटण्यासाठी किंवा निक्कीला मिठीमध्ये घेण्यासाठी डेस्परेट दिसत होता, किंवा अरबाज आणि निक्कीचा जो गेम प्लॅन आहे त्यामध्ये हे ठरलं असावं कदाचित की आपल्या दोघांपैकी जो कोणी पहिला घराच्या बाहेर जाईल तो नंतर भेटायला ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो अशा प्रकारे रिॲक्ट करेल. आणि निक्की तांबोळीने त्याच्या आईने अरबाजबद्दल काही गोष्टी सांगितल्यानंतर जे रिॲक्शन दिलं होतं त्या रिॲक्शनमधला आर सुद्धा मला इकडे परत पाहायला मिळाला नाही. निक्की तांबोळी बोलते की मला तो पाहिजे, जान्हवी तिला म्हणते की बाहेर जाऊन बघ खरं आहे का खोटं आहे मग विश्वास ठेव, नाही आता मला अरबाजच पाहिजे. आणि काय बोलत होती अभिजितला, मी सुद्धा मुलांना अशी फिरवते, आधी आठवतंय तुम्हाला. त्यामुळे अरबाज आणि निक्कीचं हे ड्रामा आहे. आणि अरबाज म्हणजे मला असं वाटतंय की जेवढी होती तेवढी क्रेडिबिलिटी जी आहे ते अरबाजने स्वतःची घालवून टाकलेली. वैभव बिचारा, त्याला ज्यावेळेस कळलं की पब्लिकला काय हवं होतं किंवा त्याच्याकडून काय चुका झालेल्या आहेत, त्या चुका त्याने शेवटच्या दिवशी घरामध्ये येऊन सुधारल्या आणि बी टीममध्ये ऑफिशियल शेवट त्याने प्रवेश केला. पण अरबाजला फक्त निक्की आणि निक्की पाहिजे होतं आणि बाकी घरातल्यांशी तो बोलला सुद्धा नाही. मला विशेष वाटतंय अरबाजचं की भाई, तुला सगळ्या सोशल मीडियाच्या कमेंट दिसल्या असतील की तू निक्कीमुळे घरातून बाहेर पडलाय, तरी सुद्धा तू अशा पद्धतीची वागणूक करतोय म्हणजे धन्य आहे भावा. हा सगळा ड्रामा ना महाराष्ट्र पुढे नका करू. आणि बिग बॉसला पण ही विनंती होती की आजच्या शेवटच्या दिवशी बाकी सगळ्या कंटेस्टंटनी ज्या कॉन्व्हर्सेशन केलंय घरामध्ये ते सुद्धा बघायला आम्ही इंटरेस्टिंग होतो ना. हे काय फालतूपणा तुम्ही दाखवताय. मला अजिबात सुद्धा अरबाज आणि निक्कीचा हा जो आहे तो प्रकार आवडला नाही आणि अरबाजने जे केलं ते साफ पद्धतीचं नाटक होतं असं मला वाटतंय. आणि ते तुम्हाला येणाऱ्या काही दिवसातच समजेल की नक्की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आणि 3-4 महिन्यानंतर परत तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की तुषार भाऊ तू एकदम खरं बोलला होता. हे अरबाज आणि निक्कीचा ड्रामा सुरू आहे, बाकी काही सुद्धा नाही. बाकी बरेच कंटेस्टंट घरामध्ये आले होते. पॅडे दादांना अभिजितचं वागणं आवडत नाहीये. वैभवला सुद्धा ज्या पद्धतीने निक्की आणि अरबाज वागले ते आवडलं नाहीये. इरिना आणि वैभव तर अरबाज आणि निक्कीशी बोलले सुद्धा नाहीत. त्यानंतर पुढारीचा बालिशपणा आपल्याला दिसलेला आहे. योगिताचं आपलं चाललंय मजा मस्ती. निखिल जो आहे तो म्हणतो बी टीममधली बरीच लोक इकडे, त्याचा मला आनंद झालेला आहे. म्हणजे बरेच जणांनी आपापल्या पद्धतीने जे आहे ते आपले मतं व्यक्त केलेले आहेत. अंकित आणि अभिजितचं जे वाद आहे ते चालूच राहिलेलं आहे. आणि मी या आधीच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलेलं
समजलेलं की आता याच्यामध्ये कोण चुकतंय कोण बरोबर आहे हे मी सांगणारच नाही, कारण शेवटचा दिवस आहे. या दोघांना पण थोडीशी अक्कल हवी की आता शेवटचा दिवस राहिला आहे, आनंदाने साजरा करावा. आता वोटिंग लाईन बंद झालेली आहे, गेम ऑलमोस्ट संपलेला आहे. कसले भांडत बसताय? आता बिग बॉसच्या घरात तुम्ही वाद घालता म्हणजे गेम खेळता. आता तुमचा गेमच संपलाय तर मग वाद कशासाठी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की नाही. त्यामुळे अभिजित आणि अंकिताची जी हिपोक्रसी आहे ती सगळ्यांसमोर आलेली आहे. मला असं वाटतं की आता लोकांनी फक्त राहिलेले 24 तास आहेत ते आनंदात घालवावे, बाकी काही सुद्धा नाही. बाकी जे काही त्यांचं चाललं होतं आतापर्यंत तो वाद जो आहे तो निव्वळ बालिश वाद होता. आता या सगळ्यानंतर आज ग्रँड फिनालेचं शूट जे आहे ते सुरू झालं आणि अर्धं शूटिंग संपलेलं आहे. एक कंटेस्टंट घराच्या बाहेर पण पडलेला आहे. कोण पडलेला आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. सोशल मीडियावरती बातमी व्हायरल होईल आणि कसा बाहेर पडलाय ते सुद्धा समजेल तुम्हाला. आणि त्यानंतर जे आहे ते राहिलेलं शूटिंग जे आहे ते उद्या साधारणतः 12:30-1 वाजता सुरू होईल आणि 6 वाजल्यापासून ग्रँड फिनाले जो आहे तो टेलिकास्ट होईल. आता मित्रांनो घरामध्ये 6 कंटेस्टंट आहेत. 6 मध्ये आहे कोण? अंकिता, सूरज, अभिजित, DP दादा, जान्हवी आणि निक्की. हे 6 लोक राहिलेले आहेत आणि या 6 लोकांमध्ये सगळ्यात जास्त ट्रॉफी डिझर्व कोण करतं? साधं सरळ आहे मित्रांनो. जर का पब्लिकचा विनर कोण म्हटलं तर सूरजला सगळ्यात जास्त मतं असतील, याबद्दल तुमचं दुमत नसेल. पण गेम प्लस पब्लिक वोटचा जर का विनर म्हटलं तर यामध्ये खूप जास्त चर्चा होऊ शकते. गेम आणि सूरजचा जर का विषय काढला तर मला असं वाटतं की सूरज गेमच्या आसपास सुद्धा नाहीये. सूरजने कशा पद्धतीने गेम खेळलाय त्याबद्दल मी 2 ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. कशा पद्धतीने सिंपत्ती मिळते किंवा टास्क कशा पद्धतीने खेळलाय हे सगळं त्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. तुम्ही जर का ते व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. त्यामुळे आत्ता इकडे सूरजचा गेम काय त्यावर मी डिस्कस नाही करणार. माझ्या मते सूरजचा गेमच नव्हता, त्यामुळे त्याच्या गेमवर आपण बोलणार तरी काय. त्यामुळे पब्लिक विनर म्हटलं तर सूरज चव्हाण आहे, पण गेम प्लस कॉन्टेंट विनर म्हटलं तर यामध्ये बरीच नावं येऊ शकतात. यामध्ये जान्हवी येऊ शकते, यामध्ये अंकिता येऊ शकते, यामध्ये अभिजित सुद्धा येऊ शकतो. जास्त जर का तुम्ही मला विचाराल तर मला असं वाटतंय अभिजित सावंत हा ट्रॉफी डिझर्व करतोय. त्याच्यानंतर जर का कोणी विचाराल तर मला वाटतंय की अंकिता वालावलकर ट्रॉफी डिझर्व करते. त्याच्यानंतर कोण विचाराल तर मला असं वाटतंय जान्हवी किल्लेकर सुद्धा ट्रॉफी डिझर्व करते. DP आणि निक्की ट्रॉफी डिझर्व करते असं मला वाटत नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट सूरज चव्हाण, तो सुद्धा कॉन्टेंट प्लस जर का वोटिंग जर का काढलं तर त्यामध्ये तो सुद्धा ट्रॉफी डिझर्व करतो असं वाटत नाही. पण पब्लिकचा विनर सूरज चव्हाण आहे. त्यामुळे मला असं वाटतंय जर का यावेळेस बिग बॉसने सगळ्याच गोष्टी पब्लिकच्या ऐकलेल्या आहेत तर सूरज चव्हाण हा बिग बॉसची ट्रॉफी घेऊ शकतो. ट्रॉफी घेऊन तो त्याच्या गावी जाऊ शकतो आणि तिकडे जाऊन त्याचा जो आहे तो आनंद साजरा करू शकतो. सूरजने ट्रॉफी घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा खुश होईल, कारण तो पब्लिक विनर आहे. पण जेवढे बिग बॉसचे फॅन्स आहेत, ज्यांना बिग बॉसचा गेम कळतो, ते लोक सूरज जिंकल्यावरती खुश होणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे सूरजचा कॉन्टेंट, सूरजचा गेम हा 0 होता. अभिजित जर का जिंकला तर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी लोक खुश होतील. सूरजचे फॅन ॲब्सोल्युटली नाराज होतील, त्यांना वाईट वाटेल की आमचा सूरज जिंकला नाही. पण अभिजितने ट्रॉफी घेतली तर जे बिग बॉसचे ॲक्च्युअल चाहते, ज्यांना बिग बॉस हा गेम कळतो, त्यांना अभिजित हा ओके विनर वाटेल. त्यानंतर अंकिता जिंकली तरी ती लोक खुश होतील आणि जान्हवी जिंकली तरी ती लोक खुश होतील. DP आणि निक्की यामधला कोणी जिंकला तर सगळाच महाराष्ट्र जो आहे तो नाराज होईल. आता लढाई आहे बिग बॉसचे फॅन्स वर्सेस सूरज चव्हाणचे फॅन्स यांच्यामध्ये. आता बिग बॉसचे फॅन्स किती आहेत आणि सूरज चव्हाणचे फॅन किती आहेत हे आपल्याला रिझल्टमध्ये कळणार आहे. आता काही बिग बॉसचे फॅन्स सुद्धा सूरज चव्हाणला वोट करत असतील असं वाटतंय मला. काही सूरज चव्हाणचे फॅन जे आहेत ते जर का फुटले, त्यांना जर का खरी रियालिटी समजली तरच अभिजित सावंत आणि अंकिता वालावलकरचे चान्सेस आहेत. नाहीतर मला सद्यस्थितीत जो महाराष्ट्राला विनर हवा आहे तो विनर होताना दिसत आहे, तो म्हणजे सूरज चव्हाण. सो मित्रांनो, असा होता आजचा एपिसोड आणि एवढ्या दिवसानंतर आपण जे आहे ते आता शेवट करतो या बिग बॉसच्या रिव्ह्यूचा. आपल्याला उद्या फक्त लास्ट एपिसोडमध्ये भेटायचं आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बिग बॉसचा विनर कोण झाला आणि कशा पद्धतीने विनर झाला याबद्दल बोलणार आहे मी उद्या संध्याकाळी 6 वाजता जो आहे ते बिग बॉस सुरू होणार आहे आणि 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा ग्रँड फिनाले सुरू आहे. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद बोलायचे, कारण 28 जुलैला आपला जो प्रवास सुरू झाला तो आत्ता ऑलमोस्ट संपण्याच्या बेतात आलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी एवढं मला भरभरून प्रेम दिलं, त्या प्रेमाबद्दल मनापासून मी तुमचा आभारी आहे. उद्या मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे मी पुढच्या वर्षी बिग बॉस का करणार नाही त्याचं कारण सांगणार आहे मी तुम्हाला. कारण उद्या आहे बिग बॉस मराठी सीझन 5चा शेवटचा दिवस. तर उद्या भेटूया, सविस्तर बोलूया. आता इथेच थांबूया. भारत माता की जय.